तर वेलकम टू द अनदर न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग शूट करत आहे. चाललोय जिमला. श्रेयसचा कॉल आला होता, तो गेला होता पन्हाळ्याला, त्यामुळे तो सकाळी जिमला येऊ शकला नव्हता. तर सकाळी मी आणि हेमंत गेलो होतो जिमला. आता तो बोललाय की चल जिमला जाऊन या. सो आता जायचं आहे जिमला. या लागलाय तो. जस्ट झोपून उठलोय. फ्रेश होऊया आणखी जिमला जाऊया. सो लेट्स गो. तर आता आल्यात दोघं. चाललोय जिमला. थांबा मागच्या समोर दोघ जण येऊन थांबल्यात. चाललोय जिमला आता. या जिम आमची सिद्धिविनायक. हे मागच्या साईडला वर. आनंद काय असतो जेव्हा आपण जिमला येतो आणि जिम मध्ये कोणच नसते, तो सगळ्यात मोठा आनंद. उघडली आता जस्ट. अरे मीच दिसायलोय. कोणच नाही जिम मध्ये. सो आता फुल मजा येणार आहे. ठीकच कल्ला. तर भावना आता तुम्हाला आमची जिमची टूर दाखवतो मी. या इथं आहे केबल मशीन. तुम्हाला माहित आहे इथं सगळं बॅक बायसेप सगळं चेस्ट सगळं होतं. ट्रायसेप ही मशीन ऑलमोस्ट सगळ्या जिम मध्ये असत्या. त्यानंतर ही मशीन चेस्ट फ्लाय आणखी रेल साठी आपण यूज करू शकतो याची. त्यानंतर इथं डंबेलचं रॅक आहे. इथं फ्लॅट बेंच आहे. इथं इन्क्लाइन बेंच आहे बार्बलने मारायसाठी. इथं लेग एक्सटेन्शन आणि हॅमस्ट्रिंगची मशीन आहे. ही बॅक साठी आहे. त्यानंतर ही शोल्डर साठी मशीन आहे. ही मला पर्सनली आवडते कारण की शोल्डर एकदम कंट्रोल मध्ये जातोय. याचा मी व्हिडिओ पण शॉर्ट मध्ये अपलोड केलेला आहे. त्यानंतर ही चेस्ट प्रेसची मशीन आहे. ही पण मला आवडते. मी म्हणजे बेंच पेक्षा ह्या मशीनवर चेस्ट मारणं प्रेफर करतोय जास्त. त्यानंतर ही हा आहे इन्क्लाइनचा. तुम्हाला माहितच असेल काय, मी जास्त नको सांगायला. त्यानंतर ही आहे आपली लेगची मशीन. लेग स्क्वॉट साठी नाही आणि लेग प्रेस साठी ही मशीन आहे. आणखी ही बॅक साठी तुम्हाला माहितच आहे. आणखी ह्या साईडला आहे बॅक साठी मशीन आहे. आणि इकडे हे सगळं डंबेलचं रॅक आहे. इथं बायसेप साठी. आणखी हा एक बेंच आहे. इथं सगळं मटेरियल. आणि आतल्या साईडला कार्डिओ साठी. एक मिनिट या हे मग. इथं आतल्या साईडला इथं चेंजिंग रूम आहे. टॉयलेट आणि चेंजिंग रूम. आणखी इथं एक ट्रेडमिल आहे, एक सायकल आहे. आणखी हे सगळी चेंजिंग रूम आहे. आणि जिमची कॉस्ट म्हणजे सगळ्यांना देते. ट्रेडमिल तुम्ही यूज केला तर 1000 का 1100-1200 रुपये. आम्ही पेटकर आहे म्हणून आम्हाला देतात 750-800 रुपयाला फी. सो एवढी छोटीच आहे जिम. आणि वरच्या साईडला टेरेसवर आता ऊन आहे खूप, त्यामुळे काय वर जात नाही. नंतर किती ब्लॉग मध्ये तिथं वर कार्डिओ साठी वगैरे एकदम चांगला एरिया आहे. सकाळी आलेल्या वॉर्मअपला आम्ही वरच जातो सगळ्यात पहिला. तर अशी आहे जिम आमची. आता श्रेयस वर्कआउट करणार आहे. आम्ही निवांत बसतो. केलं तर ॲप्स ट्रेन करीन, नाही तर नाही. तर भावांनो ॲप्स मारणार होतो पण कार्डिओ करूया बोलतोय मी. ट्रेडमिल कधी पाळलेलं नाही आम्ही जिम मध्ये. आज ट्रेडमिल थोडं वापरूया. तर फायनली जिम करून झाली आमची. दोघं खाली उतरायला लागल्यात. मी पण थोडासा किरकोळ मध्ये श्रेयसला शिकून माझं पण वर्कआउट झालाय. जायच्या आधी थोडं बनानाच घ्यायचे. अर्धा डझनच घ्यायचे कारण की उन्हाळा आहे. काळी पडतात लगेच एकाच दिवसात. त्यामुळे संपल तसंच घेतोय मी. सो चला. तर आत्ता इथं थांबलोय. आणखी ही दोघं बघा खाली ड्रायफ्रुट्स घेण्यासाठी गेल्यात. ड्रायफ्रुट्स घेतलं की केळी घ्यायचे अर्धा डझन. त्यानंतर डायरेक्ट घरी जायचं. अर्धा डझन द्या आम्हाला. रेग्युलर लागते तो खायला जिम. तर आत्ता आलोय घराजवळ. आता ही दोघांना बाय बाय करून घरी जाऊया. तर आत्ता जेवायला जाण्यासाठी तयार झालोय. ती दोघं जण या लागल्यात. आलीत की जाऊया मग आपण. ही दोघं जण आल्यात. आता जायचं आहे जेवायला. फायनली हॉटेल जवळ पोचलोय. मेन्यू कार्ड आले. हेमंत पण हात धुवून आला. आम्ही ऑर्डर करतो आता. काय सांगायचं हेमंत, काय सांगायचं? कुठले चिकन घेऊया? व्हेज घेऊ नका. व्हेज कुठे खातो? आजचे दिवस खा.
काम. परत 2-3 महिने कुठे खाणार नंतर करायला तिकडे चीट होणार आहे जरा आधी मध्ये काय गेलो काय लागणार ऑप्शन नसणार. औषध चीट डे झाल्यावर काय आहे मग काय औषध आणि चीट डे झाल्यावर काय विषय नाही. तू इकडे बस का सांगू का मॅच दिसतं. हां अचानक प्लॅन झाले जेवायला यायचं. गाडी स्प्लेंडर पंक्चर झाली कसं दिसतंय बघ ते हाईट ऑलरेडी लावलाय काय कशाला बसले बघ आपल्या एवढं 6 किलोमीटर आम्ही हे पंक्चर झाले माग. हां आणि आम्ही इन्नर घेऊन 15 किलोमीटर पुढे गेलो तिकडे. आता ऑर्डर दिली आम्ही. हेमंत नाही म्हणत होता कारण हळूच म्हणला शेवटी की चिकन वडतो आता. कन्व्हिन्स केला त्याला. शाकाहारी म्हणत होता पण चिकन खाणार आता दोघं. थाळी आल्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि त्यानंतर ब्लॉग एंड करतो कारण की सुख शांतीने जेवायचं आहे. मॅच बघत त्याच्याला IPL चालू आहे बाबा. तर आत्ता जेवण आलंय तुम्हाला. कशी माणूस बघत बसलाय त्याची अजून रोट्या यायच्यात. फायनली रोटी पण आल्या ताट पण आले. दोघांनी वाढायला चालू केले. इकडे बघा लय दिवसात चिकन. हेमंत ब्लॉग बघते बरं का माझे बँक प्रतिनिधी ब्लॉग्स माझे बँक चालेल. तर आत्ता जस्ट जेवून बाहेर आलोय. जण बसलेत. श्रेयश बसला इथं हेमंत आहे. जायचं घरी. हेमंत म्हणतोय जरा फोटो काढ 2-3. हेमंतचा फोटो काढूया आणि डायरेक्ट घरी जाऊया. आणि आजचा ब्लॉग इथंच संपला म्हणतो मी. जरा हायवेचं मागचं गाडीचा आवाज येतोय ॲडजस्ट करा. माईक घरी विसरून आलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.